Hello, my dear students. How are you all? I hope you all are good. So, in my last video, we discussed about time period and frequency of oscillation of a loaded spring and a simple pendulum. Okay. So, let us try to understand once again that formulas. So, first I will take uh, the frequency of oscillation and time period of oscillation of a loaded spring. आता इथे लोडेड स्प्रिंग म्हणजे काय? मास अटॅच टू द स्प्रिंग, त्याला आपण लोडेड स्प्रिंग म्हणतो. तर फर्स्ट केस मध्ये आपण लोडेड स्प्रिंगचं पाहूयात. ओके. तर लोडेड स्प्रिंग म्हणजे आपल्याला माहितच आहे, हे आहे इथे रिजिड सपोर्ट. इथे आपल्याला एक स्प्रिंग कन्सिडर करायचं आहे. ते स्प्रिंगचा एक बाजू जे आहे ते रिजिड सपोर्टला अटॅच असतं, दुसऱ्या बाजूला आपण मास लावतो. तर हे आहे लोडेड स्प्रिंग. तर ह्या ठिकाणी जर आपण हे मासला असं पकडून जर खाली जरा ओढून सोडलं तर हे असं ऑसिलेट होत राहील, आणि असल्या ऑसिलेशनला आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. ठीक आहे. तर या ठिकाणी ह्या केसमध्ये इन द केस ऑफ स्प्रिंग आपण त्याचा फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियडचा फॉर्म्युला डिराइव्ह केला होता. तर आपल्याला माहित आहे, आपण जर अँग्युलर फ्रिक्वेन्सी जर म्हणलं तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ द लोडेड स्प्रिंग या ठिकाणी आपल्याला मिळालेलं होतं, इट इज के बाय एम. Okay, so this is called as angular frequency or angular velocity of the particle. Okay, तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, what is k? So it is k is spring constant, and what is m? M is the mass attached to the spring. Okay, तर इथे आहे spring constant. तर आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे, spring constant चा फॉर्म्युला काय होता? It is f by x. Force per unit displacement is nothing but spring constant. आणि हे जे आहे spring constant, for a given spring, the spring constant is always constant. Okay, so here this omega is called as angular frequency or angular velocity. So therefore this omega is measured in radian per second. ठीक आहे. तर आपल्याला इथे ओमेगाला रेडियन पर सेकंड मध्ये मेजर करायचं आहे. तर हे होतं अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा अँग्युलर वेलॉसिटीचं फॉर्म्युला. त्याच प्रकारे आपण लास्ट क्लास डिराइव्ह केलं होतं टाइम पिरियडचा फॉर्म्युला. सो इट इज टी इज इक्वल टू 2 पाई अंडर रूट ऑफ एम बाय के. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे ओमेगा काय आहे? ओमेगा इज अँग्युलर वेलॉसिटी और अँग्युलर फ्रिक्वेन्सी. तर इथे ओमेगा काय होतं जर आपण पाहिलं, ओमेगा इज नथिंग बट 2 पाई बाय टी. For one oscillation, if you see, omega is 2 pi by t for one oscillation. If omega is equal to 2 pi by t, substitute करायचे 2 pi by t, सर t is equal to काय होतं 2 pi under root of k by m. तर हे होतं टाइम पिरियडचं फॉर्म्युला, आणि हे आपल्याला मिळालेलं फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स त्याचं फॉर्म्युला. ठीक आहे. तर हे होतं टाइम पिरियडचं फॉर्म्युला. आता आपल्या लक्षात ठेवायचं, हे जे टाइम पिरियड आहे याला आपण कशात मेजर करतो? त्या टाइम पिरियडला आपण सेकंड्स मध्ये मेजर करतो. आणि आता इथे आपल्याला दोन्ही गोष्ट लक्षात ठेवायचे. एक पहिली गोष्ट म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी जे आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी जे आहे ते के आणि एम ला कशा पद्धतीचे प्रोपोर्शनल आहे. तर इथे आपल्याला लक्षात येईल, सो अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज डिपेंड्स ऑन द अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज प्रोपोर्शनल टू 1/√m. 1/√m. ओके. तर त्याच्यावर हे प्रोपोर्शन आहे. इथे के जे आहे ते तर कॉन्स्टंट असलं, फॉर अ गिवन स्प्रिंग के इज कॉन्स्टंट. ओके. सो देअरफॉर द अँग्युलर फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन मास अटॅच टू द स्प्रिंग. तर त्याच प्रकारे आपल्याला सेकंड पण लक्षात ठेवायचे इथे, टी जे आहे टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन, हे मास आणि केला कशा पद्धतीचं प्रोपोर्शनल आहे. तर इथे टाइम पिरियड जे आहे हे मासला रूट एम, टी इज प्रोपोर्शनल टू रूट ऑफ एम, डायरेक्टली प्रोपोर्शन अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. तर के तर आहे इथे कॉन्स्टंट आहे फॉर अ गिवन स्प्रिंग, देअरफॉर फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड इज डिपेंड्स ऑन लाईक दिस. ओके. तर हे झालं इन द केस ऑफ लोडेड स्प्रिंग, मास अटॅच टू द स्प्रिंग. त्याच पद्धतीने आपण सेकंड फॉर्म्युला पाहिलं होतं. सेकंड केस कुठला आपला, ऑसिलेशन्स ऑफ अ बॉब इन सिंपल पेंडुलम. तर आपल्याला सेकंड केस मध्ये सिंपल पेंडुलम कन्सिडर करायचं आहे. तर आपल्याला सेकंड केस घ्यायचा आहे सिंपल पेंडुलम. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय मिळालेलं होतं? इट इज ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी बाय एल. ओके, अंडर रूट ऑफ जी बाय एल ओमेगा. तर इथे व्हॉट इज जी? जी काय होतं? जी इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.
सॉरी, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर इथे जी होतं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, आणि व्हॉट इज यल? यल इज लेंथ ऑफ पेंडुलम. लेंथ ऑफ पेंडुलम. तर आपल्याला माहित आहे, आपलं सिंपल पेंडुलमचा आपल्याला आयडिया आहे. रिजिड सपोर्ट, एक वायर असते, त्याचा लेंथ याला पण घेतो आणि त्याला एक बॉब अटॅच असते. तर हे सिंपल पेंडुलम. तर ह्या ठिकाणी अँग्युलर फ्रिक्वेन्सी जर आपण पाहिलं, हे जी बाय एल असं घेतो इन द केस ऑफ सिंपल पेंडुलम. तर इथे परत ह्याला आपण कशामध्ये मेजर करायचं आहे? रेडियन पर सेकंड मध्ये आपल्याला ते मेजर करायचं ओमेगा. आणि त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं, व्हॉट इज ओमेगा? ओमेगा इज नथिंग बट फॉर वन ऑसिलेशन हियर ओमेगा इज 2π/t. आता आपण असं का बरं घेतो वन असले ओमेगा आपण 2π/t का कन्सिडर करतो? त्याचं रिझन आहे, तुम्हाला मी नीट सेशन मध्ये सांगेन का बरं आपण हे 2π/t फॉर वन ऑसिलेशन आपण का कन्सिडर करतो. ठीक आहे, तर ओमेगा इज इक्वल टू 2π/t घेतो आपण. तर जर हे व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केलं, ओमेगा इज टू 2π/t, तर काय होतं? हे इट इज 2π/t इज इक्वल टू अंडर रूट ऑफ g/l. सो देअरफॉर टाइम पिरियड काय होतं? t इज इक्वल टू 2π अंडर रूट ऑफ l/g. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मिळाला. परत हे टाइम पिरियड आपण कशामध्ये मेजर करतो? त्याला आपण सेकंड्स मध्ये मेजर करतो. ठीक आहे, तर हे झालं ऑसिलेशन्स प्रोड्यूस बाय स्प्रिंग अँड ऑसिलेशन्स प्रोड्यूस बाय सिंपल पेंडुलम. दोन्ही केसमध्ये आपण त्याचे फ्रिक्वेन्सी आणि त्याचे टाइम पिरियडचे फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. ठीक आहे, तर आता इथे आपल्याला एक महत्वाची गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, जर आपण याचं फॉर्म्युला बघितलं, जर टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन्स ऑफ अ लोडेड स्प्रिंग आणि टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन्स ऑफ हे बघितलं, तर ह्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल इथे जे कॉन्स्टंट पॅरामीटर होतं, हे जे एम आहे, हे आहे मास, आणि हे कॉन्स्टंट जे पॅरामीटर होतं हे होतं के त्या स्प्रिंगसाठी. ठीक आहे, तर हे जे मास होतं, ह्या मासला आपण इनर्शियल फॅक्टर म्हणायचं आहे. तर मास हे इनर्शियल फॅक्टर आहे आणि के जे आहे हे स्प्रिंग फॅक्टर आहे, म्हणजे कॉन्स्टंट फॅक्टर आहे. आणि ह्या ठिकाणी जर आपण कम्पेअर केलं, तेच त्याच वेळेस आपण जर इथं पाहिलं, इथे व्हॉट इज यल? यल इज अ लेंथ, आणि हिअर जी इज कॉन्स्टंट. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पेंडुलम ऑसिलेट करत आहात त्या ठिकाणीच जे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल ते असेल कॉन्स्टंट. पण ह्या ठिकाणी जर लेंथ पाहिलं, लेंथ सुद्धा एक इनर्शियल फॅक्टर आहे, आणि जी जर पाहिलं हे एक कॉन्स्टंट फॅक्टर आहे. ओके, तर एक जनरल एक्सप्रेशन म्हणजे कुठल्याही केसमध्ये जर आपण कन्सिडर केलं, आता एक जनरल एक्सप्रेशन काय असू शकतं टाइम पिरियडचं, तर आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. एक जनरल एक्सप्रेशन आपण काय घेऊ शकतो? इट इज टी इज इक्वल टू 2π अंडर रूट ऑफ inertial factor divided by constant factor. Constant factor. तर हे होतं time period of oscillations of any kind of body. If you consider the general expression of time period will get, it is 2π under root of inertial factor divided by its constant factor. तर तर आपण एक काय करू काम करूयात, आपण हे बघितलं, दोनच एक्झाम्पल बघितलेलं आपण. एक ऑसिलेशन्स ऑफ अ मास इन अ स्प्रिंग अँड ऑसिलेशन्स ऑफ अ बॉब इन अ सिंपल पेंडुलम. हे दोनच एक्झाम्पल पाहिलेले आहेत आपण. तर आपण एक अनेक एक्झाम्पल बघूया, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हेच जनरल फॉर्म्युला यूज करायचा आहे टाइम पिरियडसाठी. तर इथे आपण सिंपल हार्मोनिक मोशनचा अनेक एक्झाम्पल घेऊ शकतो, आणि ते एक्झाम्पल काय म्हणजे टॉर्जनल पेंडुलम. ठीक आहे, तर काय असतं टॉर्जनल पेंडुलम आपण बघूया. जर आपण एक्झाम्पल पाहिलं सिंपल हार्मोनिक मोशनचा अनेक, तर ते एक्झाम्पल आहे इथे आपल्याकडे टॉर्जनल पेंडुलम. टॉर्जनल पेंडुलम आपल्याकडे हे एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे, तर टॉर्जनल पेंडुलम काय आहे? हे सिंपल आहे. टॉर्जनल पेंडुलम इज सिंपल वन. तर काय असतं, त्या ठिकाणी रिजिड सपोर्ट असं असते, त्या ठिकाणी एक तार घेतो आपण, एक पर्टिक्युलर एक स्ट्रिंग घेतो, आणि त्याची दुसरं जी बाजू आहे त्या ठिकाणी एक सर्क्युलर डिस्क अटॅच असते अशा पद्धतीची. ठीक आहे, तर हे यल इज अ लेंथ ऑफ द स्ट्रिंग. तर हे आहे टॉर्जनल पेंडुलम. तर ह्या ठिकाणी खाली एक डिस्क असते राऊंड, त्याच्या सेंटर मधून एक तार असं आपण अटॅच करतो, आणि ह्या डिस्कला आपण जरा असं रोटेट करतो, जरा असं रोटेट करून जेव्हा सोडू, कारण की हे तुझं सेंटर एक तारला अटॅच आहे,
ह्या डिस्कला जेव्हा आपण जरा असं रोटेट करून सोडू तेव्हा ती अशा पद्धतीने ऑसिलेट करायला लागते. म्हणजे जरा आपण असं करून सोडलं तर त्या ठिकाणी तारमध्ये एक ट्विस्ट तयार होतं आणि त्या ट्विस्टमुळे एक रिस्टोरिंग ट्विस्ट पण तयार होतं. त्यामुळे ते जे डिस्क आहे ते अशा पद्धतीने दोन्ही बाजूने क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा दिशेने ती असं ऑसिलेट करायला लागते. तर ह्याला टॉर्जनल पेंडुलम असं म्हणतात. तर आपण ह्या केसमध्ये जरी पाहिलं तर ह्याचं जर टाइम पिरियड जर आपण पाहिलं त्याचा फॉर्म्युला आपल्याला होईल अंडर टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ आय डिवायडेड बाय सी. तर इथे व्हॉट इज आय? आय इज अन मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट इट्स सेंटर. तर आय आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया, त्याचं मुवमेंट ऑफ इनर्शिया. आणि जर सी जर आपण पाहिलं, सी आहे टॉर्जनल कॉन्स्टंट. हे आहे टॉर्जनल कॉन्स्टंट. ते खूप साऱ्या फॅक्टर्स मध्ये डिपेंड आहे. तर ते कुठल्या कुठल्या फॅक्टरमध्ये सी व्हॅल्यू डिपेंड असते एका टॉर्जनल पेंडुलमची? तर जर आपण पाहिलं हे आहे सी ची व्हॅल्यू काय होते ते पाई इटा आर फोर्थ डिवाइडेड बाय 2L. तर हे कॉन्स्टंट आहे फॉर अ गिवन टॉर्जनल पेंडुलम. तर ह्या केसमध्ये आपल्याला टाइम पिरियड काय मिळते हे मिळते. तर ह्या ठिकाणी जर पाहिलं इथे आय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट इट सेंटर, त्याची एक कॉन्स्टंट येतं, त्याची एक व्हॅल्यू आपल्याला मिळते पर्टिक्युलरली. आणि सी जे आहे हे आहे टॉर्जनल कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू होते पाई इटा आर फोर डिवाइड बाय 2L. आणि ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं इथे इटा, इटा म्हणजे काय काय होतं? इटा इज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ द वायर. हे वायरची मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आर म्हणजे हे रेडियस ऑफ दी वायर आणि एल म्हणजे लेंथ ऑफ दी वायर. तर हे इतक्या फॅक्टरवर सी कॉन्स्टंट असतं फॉर गिवन पेंडुलम आणि आय आहे त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया. तर ह्या ठिकाणी जरी आपण पाहिलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज अन इनर्शियल फॅक्टर अँड सी इज अन कॉन्स्टंट फॅक्टर. तर जनरली आपण असं म्हणू शकतो टाइम पिरियड ऑफ एनी बॉडी इफ यू सी जनरली यू कॅन से इट इज टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ इनर्शियल फॅक्टर डिवाइड बाय कॉन्स्टंट फॅक्टर. ओके. तर आता आपण काय करूयात आणि थोडे महत्वाचे पॉइंट आपण इथे कन्सिडर करायचे आहे. ठीक आहे. ओके. आता आपण थोडे महत्वाचे टर्म्स आहेत परत ते ऑसिलेशन्सला रिलेटेड आहेत, ते आपण याला समजण्याचा प्रयत्न करूयात. आणि आय थिंक दिस इज अ लास्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर. थेरोटिकली पार्ट इथे आपल्याला समजून जाईल. तर आता त्याला आपण ते महत्वाचे जे डेफिनेशन्स आहेत त्याला समजण्याचा प्रयत्न करूया. इथे जर आपण पाहिलं आपल्याला फर्स्ट डेफिनेशन मिळेल हे आहे फ्री ऑसिलेशन. फ्री ऑसिलेशन. आता फ्री ऑसिलेशन म्हणजे काय? ठीक आहे. तर व्हॉट इज मेंट बाय फ्री ऑसिलेशन? तर आता आपण समजण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. इट इज ऑसिलेशन, it is oscillation in which particle oscillates with its own frequency. Okay. So what is meant by free oscillation? So it is an oscillation in which particle oscillates with its own frequency, and such frequency is known as natural frequency. ठीक आहे. तर ह्याला म्हणतो आपण फ्री ऑसिलेशन. इट इज अन ऑसिलेशन इन विच पार्टिकल ऑसिलेट्स विथ इट्स ओन फ्रिक्वेन्सी अँड सच फ्रिक्वेन्सी इट्स ओन फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज नॅचरल फ्रिक्वेन्सी. तर आता आपण याचे एक्झाम्पल देऊयात. एक्झाम्पल आपण देऊ शकतो ऑसिलेशन ऑफ अ पेंडुलम. म्हणजे जेव्हा बॉबला आपण एक पर्टिक्युलर हाईट सोडून देतो ते बॉब असं ऑसिलेट करावं लागतं आणि त्याचे जे ऑसिलेशन असतं ते त्याच्या स्वतःच्या फ्रिक्वेन्सीनं ते ऑसिलेट करावं लागतं. कारण की जर आपण पेंडुलमच्या केसनं पाहिलं तर त्या ठिकाणी त्याचं फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन तर खूप साऱ्या फॅक्टरवर डिपेंड आहे. म्हणून फॉर अ गिवन पेंडुलम जर पाहिलं त्याचं जे फ्रिक्वेन्सी असतं ते त्याचं स्वतःचं फ्रिक्वेन्सी असतं. आपण एकदा त्याला असं पेंडुलमला असं एक पर्टिक्युलर हाईटनं सोडून दिलं तर ते ऑसिलेट करावं लागतं आणि ते त्याचं ओन ऑसिलेशन असतं. ठीक आहे. तर हे होतं आपलं फर्स्ट
example. Oscillations of a bob. Oscillations of a bob in सिंपल पेंडुलम. ठीक आहे. आता सेकंड एक्झाम्पल तुम्हाला देतो आणि एक सेकंड एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे अनेक एक्झाम्पल आपण दिला तर फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फॉर्क. तर ट्युनिंग फॉर्कची जी फ्रिक्वेन्सी असते ती त्याची ओन फ्रिक्वेन्सी असते, त्याला आपण फ्री ऑसिलेशन, जेव्हा त्याचं ऑसिलेशन प्रोड्यूस होते त्याला आपण फ्री ऑसिलेशन असं म्हणतो. तर ट्युनिंग फॉर्क काय आहे? तर ट्युनिंग फॉर्क जर तुम्ही पाहिलं असेल, एक मेटल असतं या पद्धतीचं असं यू शेपचं आणि या ठिकाणी एक होल्डर असतं खाली. ठीक आहे, मेटॅलिक असतं अशा पद्धतीचं, त्याला आपण ट्युनिंग फॉर्क म्हणतो. जेव्हा ह्याला आपण असं पकडून एक पर्टिक्युलर रबर पॅडला किंवा असं ह्या जे फॉर्क्स आहेत त्याला जर आपण मारलं तर हे ऑसिलेट करावं लागतं. तर हे असे व्हायब्रेट करावं लागतात आणि जेव्हा हे ऑसिलेट करावं लागतात ते त्याच्या ओन फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट करावं लागतात. ठीक आहे, तर त्याची एक पर्टिक्युलर ओन फ्रिक्वेन्सी डिसाईड असते. जेव्हा हे ट्युनिंग फॉर्कला तुम्ही रबर पॅडवर असं जोरात माराल तर तेव्हा याचे दोन्ही फॉर्क्स जे आहेत ते असे ऑसिलेट करावं लागतात आणि त्यांची जे ऑसिलेशन असतं ते त्यांचं स्वतःचं ऑसिलेशन असतं, ओन फ्रिक्वेन्सीने ते ऑसिलेट करत असतात आणि त्याला आपण फ्री ऑसिलेशन असं म्हणतो. तर ठीक आहे, होप तुम्हाला समजलं असेल. इट इज अन ऑसिलेशन इन विच पार्टिकल ऑसिलेट्स विथ इट्स ओन फ्रिक्वेन्सी. जर आपण एक्झाम्पल पाहिलं ऑसिलेशन ऑफ अ बॉब बॉडी इन अ सिंपल पेंडुलम. तर सिंपल पेंडुलम म्हणजे जे बॉडी ऑसिलेट करते त्याचे स्वतः फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट करते आणि ते ऑसिलेशनला आपण फ्री ऑसिलेशन म्हणतो. आणि सेकंड एक्झाम्पल फ्रिक्वेन्सी ऑफ अ ट्युनिंग फॉर्क. तर हे ट्युनिंग फॉर्क जे आहे अशा पद्धतीचं आपल्याला दिसून येईल. तर ह्याला असं जेव्हा आपण पकडून एक रबर पॅडला आपण त्याला मारल्यानंतर हे ऑसिलेट करावं लागतं आणि ते फ्रिक्वेन्सी असते ती स्वतःची असते आणि त्याला आपण त्याची फ्री ऑसिलेशन असं म्हणतो. ठीक आहे, तर हे झालं जे फर्स्ट टर्म होतं फ्री ऑसिलेशन म्हणजे काय. आता आपण बघूयात व्हॉट इज मेंट बाय फोर्स्ड ऑसिलेशन. तर आता पाहूयात व्हॉट इज मेंट बाय फोर्स्ड ऑसिलेशन. ओके, तर फोर्स ऑसिलेशन म्हणजे काय आता बघूयात. इफ अ पार्टिकल is subjected to periodic force. If a particle is subjected to periodic force, then the particle oscillates with the frequency of periodic force. Okay, if the particle is subjected to periodic force, then the particle oscillates with the frequency of the periodic force. Such oscillation is called as forced oscillation. आता याचं एक्झाम्पल आपण समजून घेऊयात. ओके, सो या ठिकाणी जर आपण एक्झाम्पल दिला तर जेव्हा आपण ट्युनिंग फोर्कचं जे स्ट्रक्चर पाहिलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला ट्युनिंग फोर्क असतं. ओके, तर हे मेटॅलिक अशा पद्धतीने एक ट्युनिंग फोर्क असतं. जेव्हा ह्याला आपण असं पकडून एका रबर पॅडला मारतो तेव्हा त्याच्या ओन फ्रिक्वेन्सीने ते ऑसिलेट करावं लागतं. ठीक आहे, जेव्हा हे जे ट्युनिंग फोर्क आहे आपण एका टेबलवर असं अटॅच केलं, टच केलं किंवा ह्याला जर असं एक रबर पॅडला मारून एका आपण टेबलला टच केलं तर ते टेबल सुद्धा ऑसिलेट करावं लागतं आणि त्याचं ऑसिलेशन कसं असतं, फोर्स ऑसिलेशन असतं. म्हणजे जे बॉडी ऑलरेडी एका मोशन मध्ये आहे त्याला पिरियॉडिक फोर्स आपण दिला तर ते बॉडी काय होईल, ते फोर्स ऑसिलेशन मध्ये जाईल. म्हणजे आपण सिंपल एक्झाम्पल असं देऊ शकतो. समजा तुमचा मित्र झोका खेळत आहे. ओके, तर ते पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीने त्याच्या झोका खेळत असतं. तुम्ही जर मागे थांबून त्याला फोर्स करत आहात म्हणजे एव्हरी टाइम काय असेल ते फोर्स ऑसिलेशन मध्ये असेल. तुम्ही जर तुमच्या फ्रेंडला असं प्रत्येक ऑसिलेशन मध्ये तुम्ही त्याला फोर्स देत आहात तर त्याचं कसं होईल, फोर्स ते फोर्स ऑसिलेशन होईल. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही पिरियॉडिक फोर्स अप्लाय करत आहात, एका ऑसिलेशन मध्ये पिरियॉडिक फोर्स तुम्ही अप्लाय करत आहात. तेव्हा काय होतं, बॉडी कंटिन्यू एक कॉन्स्टंट अँप्लिट्यूडने ऑसिलेट करावं लागते. तर तसल्या आपण काय म्हणतो त्याला फोर्स ऑसिलेशन असं म्हणतो. म्हणजे हे जे ट्युनिंग फोर्क आहे तर एकदा तुम्ही मारलं तर ते स्वतःच्या फ्रिक्वेन्सीला ऑसिलेट करावं लागते आणि हे जेव्हा बॉडी आपण एका दुसऱ्या बॉडीला टच केलं तर ती बॉडी सुद्धा ह्याच फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट करावं लागते. तर तसल्या ऑसिलेशनला
फोर्स्ड ऑसिलेशन असं म्हणतात. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. इट इज अ पार्टिकल, इफ द पार्टिकल इज सब्जेक्टेड टू पिरियडिक फोर्स, देन द पार्टिकल ऑसिलेट्स विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट पिरियडिक फोर्स. ठीक आहे, आता तुमचा मित्र झोका खेळत आहे, असं ते ऑसिलेट होत आहे. जेव्हा तुम्ही पिरियडिकली त्याला एक बाहेरनं फोर्स देऊन त्याला असं ऑसिलेट करता, तर तसल्या ऑसिलेशनला फोर्स ऑसिलेशन तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. इफ दिस ट्युनिंग फोर्स इज bombarded with a rubber pad, then it oscillates with that particular frequency. When this tuning force is touched with any other particle, that particle also oscillates with this same frequency of tuning force, and such oscillation is called as forced oscillation. ठीक आहे, तर आता आपण जाऊयात आपल्या नेक्स्ट टर्म कडे. तर आपलं नेक्स्ट टर्म आहे डॅम्प्ड ऑसिलेशन, DAMPD, डॅम्प्ड ऑसिलेशन. डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय? ठीक आहे, तर आता इथे आपण डॅम्प्ड ऑसिलेशन असे डिफाइन करतो. इट इज ऑसिलेशन in which the amplitude of a particle goes on decreases. तर it is oscillation in which amplitude of the particle goes on decreases. म्हणजे ह्या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. oscillation of bob of simple pendulum. oscillation of a bob of simple pendulum. तर जर आपण सिंपल पेंडुलमचं एक्झाम्पल पाहिलं तर काय होतं, एक सिंपल पेंडुलम त्याच्या मेन पोझिशन मध्ये असतं, ते असं ऑसिलेट करावं लागतं. तर थोड्या वेळानंतर त्याचं ऑसिलेशन काय होतं, त्याचं अँप्लिट्यूड जे आहे ते कमी 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 होत जातं. म्हणजे जर आपण पाहिलं या ठिकाणी, जर आपण डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ डॅम्प्ड ऑसिलेशनचं पाहिलं, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, तर ते कशा पद्धतीचं असतं. सुरुवातीला बॉडी एक मॅक्झिमम अँप्लिट्यूडनं डिस्प्लेस करते, जसं जसं टाइम जाईल त्याचं अँप्लिट्यूड कमी कमी होत जातं. तर हे असं होतं. म्हणजे ह्या ठिकाणी त्याचं अँप्लिट्यूड गोज ऑन अशा पद्धतीने डिक्रीज होतं. सुरुवातीला ते जास्त असतं, जसं जसं टाइम जातं तसं त्याचं अँप्लिट्यूड कमी 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 होत जातं. म्हणजे पेंडुलम एकदा आपण ऑसिलेट केलं ते हळूहळू त्याचं दोन्ही बाजूचं डिस्प्लेसमेंट कमी 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 होत ते त्याच्या मेन पोझिशनवर थांबतं. तर तसल्या ऑसिलेशनला आपण डॅम्प्ड ऑसिलेशन असं म्हणतो. तर या ठिकाणी जर एक्झाम्पल द्यायचं पाहिलं तर ऑसिलेशन हा स्वभाव सिंपल पेंडुलम आपण म्हणूया इन एअर. ऑसिलेशन्स ऑफ अ बॉब ऑफ अ सिंपल पेंडुलम इन एअर, म्हणजे पेंडुलम हवेमध्ये ऑसिलेट करत असतं तेव्हा त्याचं जे ऑसिलेशन असतात कमी 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 होत जातं. तर असल्या ऑसिलेशनला डॅम्प्ड ऑसिलेशन असं म्हणतो. ठीक आहे, तर आपण ह्याला असं म्हणूयात की ऑसिलेशन ऑफ अ बॉब ऑफ सिंपल पेंडुलम इन एअर. ओके, कारण की अनेक टर्म येणार आहे नेक्स्ट, तेव्हा आपल्याला दुसरं मेन्शन करावं लागेल. तर त्याच प्रकारे आपण जर सेकंड एक्झाम्पल पाहिलं, oscillations of a mass attached to the spring. Oscillation of a mass attached to the spring. Oscillations of a mass attached to the spring. ते सुद्धा एक्झाम्पल आहे. हे सुद्धा आपण जर पाहिलं तर आपण म्हणूया इन एअर. तर स्प्रिंगला जे आपण मास अटॅच करतो त्याला जर आपण ओढून सोडलं तर तेही ऑसिलेट करतं. स्टार्टिंगला त्याची मागणी अँप्लिट्यूड जास्त असतं, जसं 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 टाइम जाईल ते स्लो होत जाईल, त्याचा अँप्लिट्यूड डिक्रीज होत जाईल. तर ह्याला म्हणतो आपण डॅम्प्ड ऑसिलेशन. तर ठीक आहे, तर आता आपण जाऊयात आपल्या नेक्स्ट टर्म कडे. नेक्स्ट टर्म आहे आपला अनडॅम्प्ड ऑसिलेशन. अनडॅम्प्ड ऑसिलेशन. ठीक आहे, आता अनडॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय? सिंपल आहे. द ऑसिलेशन इन विच द अँप्लिट्यूड ऑफ द पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. ह्या ठिकाणी डिक्रीज होत जातं, पण अनडॅम्प्ड म्हणजे काय? इट रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, सो इट इज ऑसिलेशन in which the amplitude of the particle
रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे. आता अँप्लिट्यूड म्हणजे काय? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणतो. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन, त्याचं अँप्लिट्यूड म्हणतो. ठीक आहे. तर अनडॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय? इट इज ऑसिलेशन इन विच द अँप्लिट्यूड रिमेन्स कॉन्स्टंट. तर ह्या ठिकाणी जर आपण एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर आपल्याला परत एकदा हेच एक्झाम्पल द्यावं लागेल. पण ह्या ठिकाणी जर एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं अनडॅम्प्ड ऑसिलेशन मध्ये इट इज ऑसिलेशन ऑफ अ बॉब ऑफ अ सिम्पल पेंडुलम इन व्हॅक्यूम म्हणावं लागेल. इन व्हॅक्यूम. ओके. here इथे होतं in air. So in air, if pendulum is oscillates, then its amplitude goes on decreases with time. But in the case of the pendulum oscillations in vacuum, if you see, it is undamped oscillation. So the example goes like oscillations of bob of simple pendulum in vacuum. Okay. So oscillations of a bob in simple pendulum in vacuum, if you consider, it is undamped. जर सिंपल पेंडुलमचं ऑसिलेशन जर आपण व्हॅक्यूम मध्ये पाहिलं तर त्याचा अँप्लिट्यूड गोज ऑन सेम असतं, म्हणजे त्याचा अँप्लिट्यूड चेंज होणार नाही. ठीक आहे. तर ह्याच पद्धतीने सेकंड एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. मोशन ऑफ अ मास अटॅच टू द स्प्रिंग इन व्हॅक्यूम. ठीक आहे. सो oscillation of mass attached to the spring in vacuum. ठीक आहे. अगेन इट इज अन एक्झाम्पल ऑफ अनडॅम्प्ड ऑसिलेशन. ठीक आहे. तर आता आपलं एक लास्ट टर्म कडे आपण जाऊयात. त्याला म्हणायचं आपल्याला रिझॉनन्स. रिझॉनन्स म्हणजे काय? ओके. आता पाहूयात आपण नेक्स्ट टर्म. त्याला आपण म्हणायचं रिझॉनन्स. रिझॉनन्स म्हणजे काय? ठीक आहे. तर आता आपल्याला कशा पद्धतीने डिफाइन करू शकतो? इथे बघा. when a particle is subjected to periodic force, if a particle is subjected to periodic force, ठीक है, when the natural frequency of the particle matches, if natural frequency of the particle matches the periodic frequency, then the particle oscillates with maximum amplitude and the oscillation is known as resonant oscillation, and the process is known as resonance. ठीक आहे. पण द पार्टिकल इज सब्जेक्टेड टू पिरियडिक फोर्स. समजा एक पार्टिकल आहे, ते ऑसिलेट करत आहे, त्याला एक पिरियडिक फोर्स आपण देत आहोत. म्हणजे काय? तुमचा मित्र झोका खेळत आहे, ते ऑसिलेशन मध्ये आहे, तर तुम्ही त्याला एक मागांना तुम्ही त्याला फोर्स देतात. नेहमी टाइम ते जेव्हा जाऊन येतात तुम्ही त्याला धक्का मारतात. म्हणजे ते जे ऑसिलेशन आहे पिरियडिक फोर्स मध्ये. ठीक आहे. तर त्या बॉडीची जी नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे काय?
जे ते बॉडीची ओरिजिनल फ्रिक्वेन्सी असते. समजा फॉर एक्झाम्पल एक मी पेंडुलम घेतला असा, ओके. तर ह्या पेंडुलमची मला नॅचरल फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची, तर ते कशावर डिपेंड असेल? ऑब्व्हियसली ते तिच्या एल आणि जी जी व्हॅल्यू आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आता समजा अर्थचं आपण कन्सिडर केला, इथे जी व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. सो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ काय? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे कॉन्स्टंट आहे. आणि एल समजा मी 1 मीटर घेतला, तर ह्या पेंडुलमची मी फ्रिक्वेन्सी ऑलरेडी कॅल्क्युलेट करू शकतो. जेव्हा हे पेंडुलम ऑसिलेट करेल, कारण की मला एल माहित आहे, ते एल मी 1 मीटर घेतलेला आहे पेंडुलम, ओके. आणि जी जे आहे, जी तर कॉन्स्टंट आहे 9.8, ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सीला मास सोबत काही घेणं देणं नाही आहे, मास तिथे फॅक्टर आहेच नाही, मासचा संबंध नाही. मास किती असेल काय जबाबचा, लेंथ मला माहित आहे, जी माहित आहे, तर याची फ्रिक्वेन्सी मी काढलो, तर हे तिची नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे विदाउट एनी ऑसोलेशन. ह्याची मला नॅचरल फ्रिक्वेन्सी माहित आहे. जेव्हा ह्या बॉडीला ही नॅचरल फ्रिक्वेन्सी, जेव्हा ह्या बॉडीला हे समजा ऑसिलेट होत आहे, ह्या बॉडीला मी पिरियडिक फोर्स दिला, म्हणजे हे प्रत्येक टाइमला हे ऑसिलेट करताना मला बाहेरनं फोर्स देत गेला, ठीक आहे. जेव्हा माझं जे पिरियडिक फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे जे बाहेरनं मी याला फोर्स देत आहे त्याची फ्रिक्वेन्सी आणि याची नॅचरल फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होते, तेव्हा ही बॉडी त्याच्या मॅक्झिमम अँप्लिट्यूडने ऑसिलेट करायला लागते. आणि त्याला आपण म्हणतो रिझॉनंट ऑसिलेशन. आणि ती जी प्रोसेस आहे त्याला म्हणतो आपण रिझॉनन्स. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर मी एक पेंडुलम कन्सिडर केला, त्याचं लेंथ मला माहित असतं आणि जी मला माहित आहे, त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी मी ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं असतं. तर जेव्हा मी जे बाहेरून याला फोर्स देत आहे, त्याची फ्रिक्वेन्सी आणि ह्याची फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होते, इक्वल होते, तेव्हा हे जे बॉडी आहे याचं ऑसिलेशन मॅक्झिमम अँप्लिट्यूड होत असतं आणि त्या प्रोसेसला आपण रिझॉनन्स असं म्हणतो. ठीक आहे. तर हे झालं त्याचं एक एक्झाम्पल. आणि आपण जर अनेक एक्झाम्पल द्यायला पाहिलं, तर आपल्याला सोनोमीटरचं एक्झाम्पल द्यायला लागेल. सोनोमीटर म्हणजे काय? काही नाही, एक लाकडाचं असं बॉक्स असतं, ठीक आहे. आणि इथे दोन एजेस असतात अशा पद्धतीचे, आणि इथे एक तार असा अटॅच असते अशा पद्धतीने. तर हे एजेस वरनं असं अशा पद्धतीने या ठिकाणी एक पुल्ली असते, इथून इथे आपण ह्याला मास दिलेला असतो. एक लाकडाचं बॉक्स असतं, त्याच्यावर दोन एजेस असतात असे एजेस, आणि इथे तार बांधून ते एजवरनं अशा पद्धतीने घेऊन इथून एका पुल्लीवर असं जाऊन इथे मास अटॅच दिलेलं असतं. म्हणजे हे मास काय करतं, हे ताराला ओढून ठेवलं असतं, टेन्शन क्रिएट केलेलं असतं. ठीक आहे. तर आता मी काय करतो, एक पर्टिक्युलर लेंथ, ह्या एज पासून ह्या एज पासून एक पर्टिक्युलर याची लेंथ असते. ठीक आहे. आता आपल्या लक्षात ठेवायचं आहे, एक तार जर आपण पाहिलं, तर एक तारची जे पर्टिक्युलर लेंथ असतो ना, त्याची एक नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे काय, आता हे तार आहे, इथे दोन एजेस आहेत, म्हणजे त्याचं ह्या एज पासून ते ह्या एज पासून त्याचं लेंथ होतं एल. तर ह्या पर्टिक्युलर एलची एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे इतक्या लेंथच्या तारला जर तुम्ही व्हायब्रेट केलात, तर ते पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट करायला लागते. तर त्याची ती नॅचरल फ्रिक्वेन्सी झाली. ठीक आहे. तर आता आपल्याला माहित आहे, आपण जर तार घेतलं, एक रबर घेतलं असं, आणि त्याला आपण एक ह्या इतक्या पर्टिक्युलर लेंथनं त्याला आपण व्हायब्रेट केलं, तर एक पर्टिक्युलर आवाज देते. तर तुम्ही त्याचा रबरला ओढा आणि ऑसिलेट करा, तर ते आणि परत वेगळ्या फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट करते. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी जी असते, कुठल्याही ताराची त्याची फ्रिक्वेन्सी, ऑसिलेट होण्याची फ्रिक्वेन्सी लेंथवर डिपेंड असते. ठीक आहे. तर इथून इथे जे वायर असते सोनोमीटर, ह्याला आपण सोनोमीटर असं म्हणतो. सोनोमीटर हे एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. तर कसं असतं, एक आपलं वुडन बॉक्स असतं असं, त्याच्यावर दोन एजेस असतात, मेटॅलिक एजेस, इथून असे एक तार असते, त्या एजेस वरून त्या पुल्ल्याचे एक मास असतं. तर ह्या एज पासून ते ह्या एजपर्यंत एक लेंथ असते, एक पर्टिक्युलर लेंथ असते त्या वायरचं त्या. तर हे जे वायर असते त्याची एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी असते. आता मी ह्या वायरवर काय काय करणार, एक छोटासा एक पेपरचा तुकडा अशा पद्धतीने ठेवणार, अशा ह्या तारावर मी एक पेपरचा तुकडा असं ठेवलेला आहे. ठीक आहे. आता मी काय करतो, एक ट्युनिंग फोर्क घेतो. आपल्याला माहिती आहे ट्युनिंग फोर्क अशा पद्धतीचे एक मेटॅलिक इन्स्ट्रुमेंट आहे, ट्युनिंग फोर्क. ह्या ट्युनिंग फोर्कला मी असं पकडून एका रबर पॅडवर जेव्हा मी मारतो, तेव्हा ते ऑसिलेट करायला लागते. ती त्याची पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीने ते ऑसिलेट करायला लागते. त्याची एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी असते. ठीक आहे. जेव्हा हे ट्युनिंग फोर्क मी एक रबर पॅडला मारतो, हे ऑसिलेट करते, आणि हे ट्युनिंग फोर्क मी हे लाकडाच्या डब्यावर जेव्हा मी असं अटॅच करतो, तर हे जे बॉक्स आहे हे सुद्धा ऑसिलेट करावं लागतं. म्हणजे हे जे तार आहे ते सुद्धा ऑसिलेट करावं लागतं. ठीक आहे. तर जेव्हा ह्या जे पर्टिक्युलर लेंथची फ्रिक्वेन्सी आणि ह्याची फ्रिक्वेन्सी ट्युनिंग फोर्कची मॅच होते, तेव्हा हे पेपर पडतं. का बरं पडतं? खाली व्हायब्रेट होतं. तेव्हा ते मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट करावं लागतं.
म्हणजे समजा हे एल त्याचं लेंथ आहे आणि एक पर्टिक्युलर जी फ्रिक्वेन्सी आहे, मी हे ट्युनिंग फोर्कला एक रबर पॅडला जोराने मारलं आणि हे वुडला असं मी टच केलं. टच केल्यानंतर काय होतं, हे फोर्स ऑसिलेशन होतं. तर हे फोर्स ऑसिलेशनमुळं हे जे पर्टिक्युलर तारची जी स्वतःची फ्रिक्वेन्सी आहे, त्याची फ्रिक्वेन्सी आणि ह्याची फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच झाली, तर हे जोराने व्हायब्रेट करायला लागतं आणि हे जे पेपर मी याच्यावर ठेवलं होतं ते खाली पडून जातं. तर हे एक एक्सपेरिमेंट आहे, एक पार्ट ऑफ द एक्सपेरिमेंट आहे. तर इथे आपल्याला काय झालं, ह्याची जी फ्रिक्वेन्सी होती आणि ह्याची जी नॅचरल फ्रिक्वेन्सी होती ते मॅच झाली. हे जेव्हा मी मारून रबर पॅडला ह्याला टच करतो, तेव्हा ते फोर्स ऑसिलेशन झालं. ते फोर्स ऑसिलेशनची जी फ्रिक्वेन्सी होती, तर ह्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी जर ते मॅच झालं, तर हे तार असतं ते मॅक्झिमम अँप्लिट्यूड व्हायब्रेट करतं आणि हे जे पेपर आहे ते खाली पडतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. रेझोनन्स म्हणजे काय महत्वाचं फॅक्टर आहे. तुम्ही याला समजण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर परत एकदा, when a particle subjected to periodic force, then the natural frequency of the particle, if matches with the frequency of the periodic force, then the particle oscillates with the maximum amplitude, and that oscillation is known as resonant oscillation, and the process of doing this is known as resonance. ओके. तर आय होप तुम्हाला समजला असेल कॉन्सेप्ट. तर आता आपण पुढच्या क्लासमध्ये आपण ह्या टॉपिकचे थोडे इम्पॉर्टंट जे पार्ट्स आहेत ते आपण रिवाईव्ह करूयात, जे आपल्याला नीटसाठी उपयोगाला पडतील. ठीक आहे. तर आय होप तुम्ही इथंपर्यंत काय करा, सगळे फॉर्म्युलाज तुम्ही नोट डाऊन करा, त्याला समजण्याचा प्रयत्न करा, परत एकदा माझे व्हिडिओ बघून त्याला अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. आता आपण आपल्या पुढच्या क्लासमध्ये आपण नीट डिस्कशन स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. आता इथंपर्यंत आपली जे थेरॉटिकल डिस्कशन होती ते संपलेले आहे. आता आपण नीट डिस्कशन मध्ये काय काय आपण आपल्याला समजून घ्यायचं आहे ते पण पाहूया. ठीक आहे. थँक्यू.